यानंतर ब गटाची दुसरी मॅच असेल, अर्थातच ब गटाची शेवटची मॅच महाडिकवाडी आणि डोंगरी अजित ही लढत असेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर अजित डोंगरी अगेन्स्ट महाडिकवाडी. अजित डोंगरी आणि महाडिकवाडी यानंतरचा पुढील होणारा ब गटाचा शेवटचा सामना असेल. सामन्याला सुरुवात होती 3 षटकांची मॅच. रात्रीचं क्रिकेट आपण पाहतोय. ऑन साइड मिड विकेटला त्या ठिकाणी शतरक्षक होता. कोणत्याही प्रकारची धाव संख्या येणार नाही. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. बॅटची कडा जरूर लागली होती. रनआउटचा विकेट या ठिकाणी बनतोय. कुठेतरी धोक्यामध्ये रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता आणि त्या ठिकाणी एक विकेट आली टीम खोपोली या संघाची. बेंडवल्या संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि तब्बल धावसंख्या आपण पाहायला गेलो ऑन स्कोर बोर्ड वरती तर फक्त 0 या आकड्यावरती पाहायला मिळते खोपोली या संघाची. एक गडीबाद 0. अद्यापर्यंत खोपोली संघाचं मात्र खातं खोललं गेलेलं नाही. येणाऱ्या काही चेंडू मध्ये पाहूया कोणता संघ इथून पुढे प्रोग्रेस राहील आणि कोणता संघ बॅकफूट वरती थांबेल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. बेनवले संघ सध्याच्या घडीला तरी गोलंदाज इनफॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय. या क्षणी आपण पाहतोय तर हा चेंडू मात्र स्वेर असणार आहे. अव्वंतर धावेने धावसंख्येमध्ये थोडस मात्र परिवर्तन घडून जरूर येईल. एक धाव आतापर्यंत फलकावरती जमा होती खोपोली संघाची. ऑन साइडला त्या ठिकाणी डीप मिड विकेटला जज करत चेंडू जातोय सीमा पार नाहीये. इथे मात्र रनआउटची विकेट जरूर बनतीया. रनआउटची विकेट या ठिकाणी आली. जसा वेगानं थ्रो केला तसा मात्र पकडण्यामध्ये विकेट किपरला यश आलं आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हिट डायरेक्ट करण्यात आलाय. फलंदाज बाद होतोय. दोन पंच. थर्ड अंपायर कडे जाऊया. रिव्ह्यू असेल रूम मध्ये जाऊया आपण. थर्ड अंपायर कडे जाऊया. थर्ड अंपायरला विनंती असेल 2 पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपल्याला काही क्षणामध्येच रूम कडनं आपल्याला निर्णय कळवला जाईल. थर्ड अंपायर मध्ये जोडले गेले तर आमचे प्रीतमजी पाटील सर असतील जे नेहमी पंचांच्या भूमिकेत एक विश्वासू पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. रिव्ह्यू मध्ये मॅच आपल्याला थांबवलेली पाहायला मिळेल. रिव्ह्यू त्या ठिकाणी काही क्षणामध्ये येईल. थर्ड अंपायर
नवीन आलेला फलंदाज बाद झालाय. धावसंख्या फक्त एक झाले, एकच धाव झाले अद्यापपर्यंत. चेंडू झाले तर षटक संपलेला आहे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या फक्त एक. एक वाजवी षटक फेकलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. खेळायला मजा येणार आहे. फक्त कुठेही जाऊ नका, कारण की आजच्या रात्रीचा हा क्रिकेट आपण एन्जॉय करताय. क्षितिज ट्रॉफी 2024चा गज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पोलीच्या फलंदाजाला मात्र पूर्णतः झकडून ठेवलंय बेनवली या संघानं. कुठेही मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. विश्वासू आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळते. वाईड बॉल स्टंपच्या बाहेर, स्टंपच्या बाहेर फेकला जाणारा चेंडू अतिरिक्त धावेने वाडा. अजून एक मात्र लेग स्टंपच्या बाहेर, एक ऑफ स्टंपच्या तर दुसरा लेग स्टंपच्या. अशा पद्धतीने एक खराब गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. आणि रणसंख्यामध्ये मात्र थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. नंबर 3 या आकड्यावरती. आणि यावेळेचा चेंडू देखील खराब 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 वाईट आणि वाईट परिस्थिती. वाईट आहे, वाईट परिस्थिती करून ठेवली या गोलंदाजानं. आता पहिल्या गोलंदाजानं फक्त एक वाजवी षटक फेकत एक धाव खर्च केली होती. आणि तदनंतर मात्र आपण पाहायला गेलो तर या गोलंदाजानं सलग 2-3 वाईट फेकल्यानंतर पूर्णतः मॅच चित्र बदलण्याचा प्रयत्न केलाय. परंतु यावेळेस हा गोलंदाज देखील कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जे कट्ट्यावरती बसलेत ते कट्ट्यावरती झोपू नका, नाही तर लाडू सारखे खालती याल. आणि इथे मिड विकेटला चेच करून चेंडू जातोय सरळ सीमा पार, बॉडी लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. आणि चौकारानंतर धावसंख्येमध्ये थोडसा परिवर्तन होताना नक्कीच पाहायला मिळेल. 8 या आकड्यावरती पेरनवलेच्या अगेन्स्ट खोपोली हा संघ खेळतोय. तब्बल कदाचित 2 विकेट महत्वाच्या गमावलेत आणि फलकावरती धावा आल्यात फक्त 8. अर्ध्या हाफ ट्रॅकर टाकला होता, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. रिॲक्शन केला, परंतु त्याला माहिती आहे बॅकअप मिळेल ना मिळेल, त्यापेक्षा एक गेलेली बरं असेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. आणि एका धावानं फलकावरती अजून एक धावसंख्या ऍड केली जाईल. 8 + 1 8 + 1 9 या आकड्यावरती. फटका लाजवाब सजवला होता, परंतु तितकाच हुशार हा गोलंदाज देखील आहे. 9 या आकड्यावरती अद्यापपर्यंत खोपोली संघ खेळतोय. कदाचित एक नव्याने पुरस्कृत केलेला संघ आपल्याला दिसून येतोय. हरकत नाही, या क्रिकेटची सुरुवात ही वाईड बॉल असणार आहे. पंचांकडून त्या ठिकाणी दर्शवण्यात आलाय. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर असेल. तब्बल या गोलंदाजांना अद्यापपर्यंत पाहायला गेलो तर नाही म्हटले तरी 4 ते 5 चेंडू खराब टाकलेत. जवळजवळ 2 षटक या गोलंदाजांना फेकलेत. अजून एक मात्र चेंडू लाजवाब शतरक्षण त्या ठिकाणी. बॅकअप पहा किती वेगाने येतो. षटकातील चेंडू संपलेले आहेत. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 11. शेवटचं षटक बाकी असेल, धावसंख्या 11. दादर टीम उपस्थित आहे का? कॉल करायचा आहे, रिपोर्ट करायचा आहे. दादर टीम उपस्थित आहे का? यस दादर ना. यस, चला प्रतिनिधी तुमचा पाठवा टॉस करण्यासाठी. तुम्हाला कॉलिंग असेल
दादर टीम आपण लगेच कॅप्टनला आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यानंतर नॉडी आमच्या सोबत जॉईंट व्हायचं आहे. रामवाडी नॉडी चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नॉडी उपस्थित होत आहेत. अगदी शब्दाला मान देऊन या ठिकाणी क्षणाचाही विलंब न लावता नॉडी उपस्थित झालाय. तुमचं देखील शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. चला दादर टीमचे कॅप्टन लगेच यायचंय. दादर टीमचे कॅप्टन हे पहा खोपोली टीम थोडं बाहेर झालं तर कृपा करून बरं होईल. खोपोली टीम प्लीज जरा सहकार्य करा. स्पर्धा ही आपली आहे, आपल्या सन्मानाची आहे, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य फार मोलाचं असेल. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी चेंडूला फक्त दिशा दिली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाजामध्ये चेंडू गेला आणि त्यानंतर अडला गेला. यावेळेस चेंडू थोडीशी गती मात्र खराब आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस करायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते टॉस रामवाडी आणि दादर आलेत. टॉस करायचंय. टॉस करायचंय. आयोजक चला शुभम बाटे जरा इकडे यायचंय. नो चेंडू जरूर असणार आहे, परंतु धावा किती असतील? किती धावा पंच धावा किती? 2 धावा. शुभम बाटे चला इकडे यायचं जरा. शुभम बाटे झोपायला जाऊ नका. तुम्ही झोपायला गेले तर स्पर्धा थांबतील. धावसंख्या झाली 18. चौकार हा पक्का होता, नाही बोला तरी चौकार हा पक्का होता, परंतु त्या ठिकाणी बॅटरला आडून चेंडूला मात्र रणसंख्या मात्र कोणती ऍड केली जाणार नाही. यावेळेचा चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाला भेदून. चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 22. सुरुवातीपासून हा संघर्ष करण्यास सुरुवात केली असती तर कदाचित या क्षणी 35+ रन बनल्या असत्या. अजून एक मात्र शेवटच्या क्षणाला चौकार येतोय आणि 22+4 अशा 26 धावा विजयासाठी असतील. 18 चेंडू आणि 27 धावेचा लक्ष. 27 धावेचा लक्ष असेल 18 चेंडू मध्ये. 27 धावेला डिफेन्स करायचं. अ 18 चेंडू आणि 27 धावेची गरज. चला नॉडी तुमचा पण टॉस केला जातोय. रामवाडी रामवाडी नॉडी टॉस करण्यासाठी यायचंय. नॉडी टॉस करण्यासाठी यायचं. तुमचा देखील टॉस करून ठेवा जेणेकरून पुन्हा पुन्हा अनाऊन्स करून बोलवायला लागणार नाही. दादर टीमचे देखील कॅप्टन जॉईन होत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. दादर 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 विजयासाठी 18 चेंडू मध्ये 27 धावेचं टार्गेट असणार आहे. पाहूया कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी टार्गेट हा चेस केला जाईल. कारण की पहिल्या
सत्रामध्ये आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये धावा बनवल्यात 26 आणि अगेन्स्ट टीम अर्थातच टीम बेनवले या संघाला विजयासाठी 27 धावेचं लक्ष्य आहे समोर. खोपोली अगेन्स्ट आपण मॅच एन्जॉय करतोय. बेनवले विजयासाठी 27 धावा बेनवले संघाला बनवायच्यात. पहिला चेंडू स्विच केलाय मात्र चेंडूला दिशा वेगवान चेंडूला गतीमध्ये परिवर्तन करत चेंडू जातोय स्क्वेअर लेग च्या दिशेनं चौकार. पहिल्या चेंडूवरती निकेतच्या बॅट मधून आलेला हा स्क्वेअर लेगचा चौकार. निकेत ऑन स्ट्राईकला आपण पाहताय. बेनवले संघाचा फलंदाज 27 धावेला अगदी माफक आव्हान आहे. इन ऍक्शन मॅच डॅशिंग मॅच पाहायला मिळते. उलटफेर करू नका, उलटफेर करू नका. 2 पंच त्या ठिकाणी आहेत. एका पंचांकडून काही चुका झाल्या तर चुका त्या ठिकाणी पंच निर्णय. यस, डॉट बॉलची सांगता केली जाते. रन्स नाही, बॉल इथे कनेक्ट केला काउंट केला जाईल. वेगवान रफ्तार गोलंदाजी परंतु अचूक टप्प्यावरती नाहीये. टप्पा बदलावा लागेल, गेअर कुठला तरी चेंज करावा लागेल. गेअर चेंज करणं गरजेचं आहे. जर गाडीला पुढे पळवायचं असेल तर गेअर पुढे टाकणं गरजेचं असेल. पाहूया पुढचं चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल. कमी धावा आहेत, कमी धावेवरती रोखायचं आहे समोरच्या संघाला. थोडीशी गोलंदाजी मध्ये आपण पाहिला तर वेगवान गोलंदाजी, एक भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग अजिबात करायची नाही. यानंतरची मॅच काश्मीर अगेन्स्ट चिंचपाडा गाव अशी लढत होईल. चिंचपाडा गाव अगेन्स्ट काश्मीर. काश्मीर संघाने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय कळवलेला नाहीये. निर्णय कळवायचा आहे. काश्मीरचा तुमचा उडलाय, तुमचा कळवलेला आहे. काश्मीर टीम निर्णय काय? यस, शतरक्षण स्वीकारलाय. त्यानंतर चिंचपाडा संघाला विनंती आहे की आपण सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. काय गोलंदाजी केली जाते, अगदी अफाट आणि बेफाट गोलंदाजी. एक वेगवान गोलंदाजी, आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय. यालाच म्हणतायत एक विश्वासू गोलंदाजी. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास असेल तर 6 धावा देखील रोखल्या जातात आणि स्वतःच्या खांद्यावरती विश्वास नसेल तर षटकामध्ये 30 धावा देखील दिल्या जातात. यालाच म्हणतात क्रिकेटचा अनिश्चितीचा खेळ. आणि तो खेळ आजच्या रात्रीमध्ये आपण एन्जॉय करताय. शिवतेज ट्रॉफी 2024 चा पहिला वर्ष. षटक या ठिकाणी संपतोय आणि धावा येत आहेत त्या फलकावरती, त्या म्हणजे 6. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6. कुठेतरी बॅटिंग लाईन कुठेतरी बॅकफूट वरती थांबली होती खोपोली संघाची. त्यानंतर इन्फॉर्म दाखवतोय गोलंदाजी करत असताना, बॉलिंग वरती असताना. खोपोली संघ प्रॅक्टिस करू नका कृपया करून, लगेच आपल्याला मॅच मध्ये ऑन व्हायचं आहे. धावसंख्या 6 झाले. 27चा पाठलाग करायचा होता. आता विजयासाठी 21 धावेची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा असतील. 12 चेंडू आणि 21 धावा तब्बल पाहूया. अजून मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळते.
युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णतः मॅच ही कव्हरेज केली जाते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. युट्यूब मॅचचं देखील ज्यांना पूर्णतः वेळ आपल्यासाठी रात्रीचा दिलाय, अफाट मेहनत त्यांची देखील राहिली या स्पर्धेसाठी. हॅलो, सेल असतील तर सेल द्यायचे. हॅलो, ठीक. हॅलो. हॅलो, यावेळेस मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अगदी लो स्कोरिंग मॅचला कुठे डिफेन्स केलं गेलंय तरी बेनवले आणि खोपोली या दोघांमधील एक दिग्गज लढत, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच अशी रंगतदार मॅच. लो स्कोरिंगला अगदी डिफेन्स करत असताना एक वैद्य विस्फोटक फलंदाजी, तदनंतर गोलंदाजी मार्कवरती असताना एक चांगली गोलंदाजीची भूमिका या ठिकाणी निभावत असताना बेनवले संघ, सॉरी खोपोली संघ आपल्याला पाहायला मिळतो. 16 धावेची गरज असणार आहे. तब्बल शेवटचं षटक प्रोग्रेस राहणार आहे आणि विजयासाठी 16 धावा, फक्त 27 धावा विजयासाठी होत्या. त्यानंतर पहिल्या षटकात आल्या 6 धावा, दुसऱ्या षटकात केवळ कदाचित टीम मीटिंग करू नका जास्त, जेणेकरून स्पर्धा आपल्याला वेळेत या ठिकाणी संतुष्टात आणता येतील.
6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. डिफेन्स होतील का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. काय लाजवाब मॅच रंगली आहे. जसं काही अगदी फायनलचा सत्र चालू आहे त्या पद्धतीचा हा क्रिकेटचा रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महाऐतिहासिक रणसंग्राम आज कुठे रंगतोय तर नंदीमल नाका यांच्या लगतचं दुसरं नाव घेतलं जातं ते म्हणजे शिवतेज बाटेवाडा आणि शिवतेज ट्रॉफी या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी डेडिकेट करण्यात आली आहे. युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून समोरला खेचलाय आणि चेंडू होईल सीमा पार चौकार आणि या 4 धावेनं फलकावरती टोटल जोडली जाते ती म्हणजे 16 ने विजयासाठी आता 11 धावेची गरज असेल. 27 धावेचा पाठलाग करत असताना तब्बल काहीशा विकेट गमावत तदनंतर वाटलं होतं की कुठेतरी संघ बॅकफुटला राहील परंतु आता दोन्ही संघ कुठेतरी इन्फॉर्म मध्ये दिसून येत आहेत. 2 गोलंदाजांना एका चूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना कमी धावेवरती रोखलं होतं. तब्बल 3ऱ्या गोलंदाजावरती हल्ले चढवले जातात. आक्रमण केलं जातं परंतु येणाऱ्या चेंडूवरती अजूनही दाद दिली जाईल का हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही चेंडू बाकी आणि विजयासाठी 11 धावा. सुंदर शतरक्षण आणि फलंदाज बाद होतोय. धावचीत होतोय. अजून एक विकेट येईल गणेश यांची आणि आता चेंडू राहिलेत 3 चेंडू आणि 11 धावा. 3ही चौकार मारावेच लागतील. चौकार हे मारावेच लागतील. आता एखादा खराब आला तर सामन्याचं पूर्ण समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू 11 धावा. लो स्कोरिंग मॅच पहा कुठे घेऊन आले टीम बेनवले अगेन्स्ट खोपोली. खोपोलीची बॅटिंग लाईन थोडी लो होती तदनंतर धावा फक्त 26 बनवल्या आणि 27 धावेचा पाठलाग करत असताना खोपोली हा संघ कुठेतरी कमबॅक करतोय बेनवलीच्या संघासमोर. गोलंदाजी करत असताना गोलंदाज फटका चांगलाय सजवलाय जातोय सीमा पार. आता 2 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. कंपल्सरी 7 धावा या खेळाव्याच लागतील. 2 चौकार येणं गरजेचं आहे. एखादा मिस झाला तर मॅच मिस झाली असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी जी बाउंड्री लाईनची रस्सी लावले त्याच्यापासून 2 फुटाच्या अंतरावरती थांबायचं आहे. प्रेक्षकांनी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. समोरचे जी पब्लिक आहेत त्यांनी पाठीमागे व्हायचंय थोडं. 2 चेंडू आणि 7 धावा. रोमांचक सामना, रंगतदार मॅच, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. मॅच मिस झाली असं म्हणायला हरकत नाही. आता 1 चेंडू 7 धावा. लाजवाब. प्रेक्षकांना मात्र पैसा वसूल मॅच. 1 चेंडू 7 धावा. काही होऊ शकतं. नो देखील पडू शकतो. त्याच्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्री लाईनची जी रस्सी लावले त्यांना सोडायचंय. मात्र इथे तोंडातला घास हिसकावून घेतला असा खोपोली संघानं मात्र हा सामना जिंकलाय. धेरवली आणि मुंगोशी ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्याने लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. धेरवली आणि मुंगोशी